कुणाच्याही तोंडातला घास काढून दुसऱ्याला द्यायचा नाही। भारतीय संविधानात आरक्षण मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असताना कुठेही दुजाभाव केला जाणार नाही। कुठल्याही घटकावर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही। ही जी काही आपल्या महापुरुषांची त्यांची शिकवण आहे, त्या शिकवणीतनं आपण सगळेजण पुढे जाणार आहे। मधी मधी सारथी महाज्योतीची पण तुलना केली जाते। मी खरंच आपल्याला सांगतो, सारथी असेल, महाज्योती असेल, मारटी असेल, बार्टी असेल, आरटी असेल, ज्या कुठल्या वेगवेगळ्या घटकाच्या करता आपण संस्था काढलेल्या आहेत, तिथं प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका हीच आपली राज्य सरकारची आणि तुमचा सगळ्यांचा सहकारी या नात्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याची राहिलेली आहे, पुढेही राहील याही बद्दलची ग्वाही मी आपल्याला देतो। मित्रांनो, थोडासा उल्लेख काही माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला, पण मागील 2 महिन्यात तुम्ही जर बघितलं तर समाजामध्ये निर्माण करण्यात येत असलेली तेढ ही निश्चित पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही। परवा मी बीडला गेलेलो होतो, तिथं धनंजय होते, बाकीचे सगळे सहकारी होते। त्यावेळेस मी भाषण केलं आणि तिथंही सगळ्यांना सांगितलं, उलट अनेक माझ्या समोरच्या लोकांनी त्या गोष्टीला प्रतिसाद दिला, त्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि भारतीय संविधानात आरक्षणाची तरतूद करताना काही काळाने सामाजिक आर्थिक समानता प्रस्थापित होऊन जाती धर्म विरहित सदृढ समाज रचना स्थापन करण्याचं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं। असं असताना बोलताना त्यांचं नाव घ्यायचं आणि पुन्हा जाती व्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न करायचे। अशा वेळेस समतेचा विचार जोपासणाऱ्या आपल्या पक्षाला कठीण काळात सामोरं जावं लागत आहे। पण हेही दिवस जातील। सामान्य जनता, युवक युवती यांना वास्तवतेचं भान निश्चितपणे येईल। जातीपातीच्या राजकारणाच्या पेक्षा विकासाभिमुख समाजकारणाकडे ही नवीन पिढी आकर्षित होतील, अशी आशा ठेवून आपण आपली वाटचाल चालू ठेवायची। कुठल्याही घटकावर अन्याय होऊन द्यायचा नाही। कुणाच्याही तोंडातला घास काढून दुसऱ्याला द्यायचा नाही। मात्र कुणावर अन्याय पण होता कामा नये, पण आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं आणि आपापल्या भागामध्ये जातीय सलोखा ठेवण्याचा मनापासूनचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावा, सहकार्यांनी करावा, माझ्या लाडक्या बहिणींनी करावा, तरुणींनी पण करावा, वडीलधाऱ्यांनी पण करावा। राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी मी लक्षात ठेवत असलेला मंत्र किंवा वापरत असलेलं तंत्र आपल्याला थोडं सांगतो। राजकारणात नेहमीच मी स्वतः 3 गोष्टी स्वतः जवळ ठेवत आलोय। आता मी माझा स्वभाव तुम्हालाही माहिती आहे की पूर्वी कसा होता आणि आता कसा बदलत चाललेला आहे। तो अजून चांगला बदलण्याचा प्रयत्न करतो, काळजी करू नका। फक्त तुम्ही माझा साथ द्या, माझ्या बरोबर राहा। त्याच्यामध्ये 3 गोष्टी वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करत आलेलो आहे आणि ज्या 3 गोष्टी मी नेहमी वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या म्हणजे ॲम्बिशन। त्यामध्ये ॲम्बिशन म्हणजे नेहमी मोठी महत्त्वाकांक्षा आपण ठेवली पाहिजे। आपला पक्ष अधिकाधिक जागा जिंकेल अशी ती महत्त्वाकांक्षा असावी। त्या दृष्टीनं प्रयत्न देखील असावेत। नुसती महत्त्वाकांक्षा ठेवून चालणार नाही। दुसरी, त्याच्यामध्ये अडॅप्टिबिलिटी म्हणजेच होणाऱ्या बदलांशी जुळून घेण्याची वृत्ती। परवाच एक कार्यकर्ता मला भेटला आणि म्हणाला, दादा तुम्हाला भेटीसाठी चिठ्ठी आत पाठवताना फक्त नाव लिहावं लागतं, खाली काही पद लिहिता येत नाही। मी त्यांना म्हटलं, सर्वांना पद देता येणं शक्य नाही, कारण हे 3 पक्षाचं सरकार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जुळून घ्यावं लागतं। महामंडळं पदही विभागली जातात। राजकारणातली परिस्थिती बदलत असते, तिच्याशी जुळून घेण्यासाठी आपल्याला बदल करावा लागतो। तेव्हा आपण सर्वांशी जुळून घेण्याची वृत्ती काही काळ ठेवली पाहिजे आणि त्याच्यामुळं पद असो पद नसो आपण सतत काम करत राहिलं आणि काम आपलं उजवं दिसलं तर पद आपोआप चालत येतं। ही गोष्ट कृपा करून आपण सगळ्यांनी लक्षात घ्या।
आणि तिसरं म्हणजे अकाउंटेबिलिटी. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं उत्तरदायित्व, हे जबाबदारीची जाणीव, ही जाणीव आपण वाढवली म्हणजेच आपण नेहमीच्या कर्तव्य तत्पर राहतो आणि जबाबदारी यशस्वीपूर्णपणे करतो. अशा पद्धतीनं ह्या 3 बाबी आहे. परंतु ह्या 3 बाबी बरोबरच 3 गोष्टी मी स्वतः जवळ ठेवतो. त्या म्हणजे पेशन्स, त्याच्यामध्ये पंक्च्युअलिटी आणि पॉझिटिव्हिटी. ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचा उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे तटकरे साहेबांनी पण केला. आपण नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. ती पॉझिटिव्हिटी मी दाखवली पाहिजे. पेशन्स म्हणजे धीर आपण ठेवला पाहिजे. वेळेच्या बाबतीत कार्यतत्पर राहा. मी मगाशीच बोलत असताना हिरामण खोसकरला म्हणलं, का रे बाबा जरा उशीर झाला यायला. मग तो हळूच नरहरी झिरवाळींच्याकडे बघत होता. पण म्हणलं राधा रात्री 1 वाजता आला. अरे म्हणलं तुम्हाला 15-20 दिवस सांगितलेलं होतं की आजचा दिवस आपला महत्त्वाचा आहे. तसं आता इथून पुढं होऊन देऊ नका. मी खरंच पुढच्या वेळेस दारच बंद करणार आहे. जर 9:30चं टायमिंग असेल ना, 9:30 वाजल्यावर दार बंद. जे बाहेर असतील त्यांना पक्षाबद्दल किती आस्था आहे, प्रेम आहे, हे त्या ठिकाणी लक्षात येईल. त्याच्यामुळं तसं आता करू नका. इतकं टोकाचं पाऊल कृपा करून उचलायला लावू नका, अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि या आपण नेहमी त्याच्यामध्ये पेशन्स ठेवला पाहिजे, कार्यतत्पर राहिलं पाहिजे. पॉझिटिव्हिटी ही सकारात्मक आपण त्याचा ठेवा आहे. ह्या 3ही गोष्टी आपण त्यामध्ये दाखवल्या पाहिजेत आणि तशा पद्धतीनं काम करत जीवनात कधी पण नाराजी येणार नाही. भविष्यात राजकीय आलेख उंचावत जातो, एवढंच आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे, अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. खरं तर प्रफुल्लभाईंनी त्याचं उदाहरण दिलं. ज्यावेळेस मी प्रफुल्लभाई देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शाह साहेबांना, आणि त्यावेळेस नड्डाजी पण होते, ते 3 होते आणि आपण होतो, त्यावेळेस आम्ही स्पष्टपणे तिथं सांगितलेलं होतं की आम्ही काम करताना हा महाराष्ट्र आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथं एकता, इथं समता, इथं बंधुतेचा विचार इथल्या मातीत अतिशय खोलवर रुजला गेलेला आहे. इथं जातीय द्वेष, धार्मिक हिंसेला स्थान नाही. आणि तशा पद्धतीचं राजकारण कदाचित काही दिवस चालेल, परंतु दीर्घकाळ लोकांच्या मनात राहायचं असेल तर सर्वांना बरोबर घेऊनच जावं लागतं.